राकेश राऊत सर कुठे आहात आपण? राकेश राऊत सर, अशोक राऊत सर, अशोक राऊत सर या प्लीज मैदानाच्या आतमध्ये. आमचे पंच अशोक राऊत सर प्लीज या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या 19 रात्रीतला तिसरा सामना. अर्नाळा संघ सध्या क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय. NP स्पोर्ट्स या नावाने तो सध्या या मॅच मध्ये खेळतोय, या स्पर्धेत खेळतोय. काय अफलातून क्रिकेटपट्टू प्रोड्यूस केलेत अर्नाळा गावानं. भरपूर मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत गरत ऑल इंडिया आयकॉन, विघ्नेश साखळतोडे ज्या फॉर्म मध्ये सध्या आहे ते देखील जबरदस्तरित्या आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. विनायक बोरले यांना सुद्धा तुम्ही पाहू शकता या मॅच मध्ये. अगदी मुंबईचा रणजीपटू, अनेक खेळाडू. सिद्धिविनायक बॉईज चला या राखीव खेळाडू लवकर. चला स्ट्राईक एंडचे बॅटर आलेत, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. दत्तात्रय पाटील साहेब नानांचं आगमन होत आहे. विनंती करतोय नानांना या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. अगदी एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे राकेश पाटील आणि एकूणच जितू पाटील. जितू पाटील यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचंही स्वागत करूया मुख्य मंचावर बादशाह चषकामध्ये. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरव मिश्रा आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील कुणाल तडियल. चांगलं बॅटल एन्जॉय करूया आपण ही मॅच. NP स्पोर्ट्स अर्नाळा, नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांचा संघ अनेक ठिकाणी नितीनजी वारे या संघाला प्रमोट करतात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. यानंतरची मॅच देखील शनाया पॅकर्स वर्सेस परी पॅकर्स या दोन्ही संघांना विनंती करतोय रेडी राहा. चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा प्लीज. अमित तांडेल गोलंदाजी मार्कर, पहिला पॉवर प्लेचा षटक सुरू झालाय. पंचांचा इशारा आलाय. लक्षात घ्या काही जे डी झोन आहेत जर तुम्हाला माहित नसतील तर आमच्या पंचाकडून जाणून घ्या, जेणेकरून निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू शकता. हे मैदान अगदी समोरच्या बाजूला पूर्ण ओपन आहे, मात्र जी विकेटच्या मागे जर बघितलं तर काही डी झोन आहेत. त्यानुसार निश्चितच तुम्ही कल्पना करून घ्या अगोदरच. मिरवड संघाला इकडची परिस्थिती माहिती आहे. NP स्पोर्ट्स अर्नाळा संघाला जर माहिती नसेल तर विचारून घ्या. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. अमित तांडेल गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला मीरा रोडचा स्टायलिश बॅटर सौरव मिश्रा. ड्राईव्ह केलाय, पहिलाच बॉल, धाव मिळणार आहे. सुरुवात झाली आहे सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड संघाची. चांगला ड्रेस कोड इथे मेंटेन केलाय दोन्ही संघांनी, मनापासून कौतुक आहे त्यांचं. बादशाह मैदान, बादशाह चषक, जबरदस्त खेळाडू, चांगले प्रेक्षक, समजा अगदी ओके मध्ये.
नेक्स्ट बॉल अमित. कुणाल साडी. शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटला खेळले, तिथून पुल करायचा होता मात्र थोडासा उशीर केला. एकच धाव इथे मिळेल. चांगली सुरुवात अमित तांडेलची. नेहमीच एक आक्रमक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि स्पेशलिस्ट गोलंदाज आहेत पॉवर प्लेचा, त्यामुळे कदाचित या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे टीम मीरा रोडला पॉवर प्लेचं कडे हे त्यांना भेदावं लागेल. ओ दॅट्स अ फाईन डिलिव्हरी. काय वेगवान मारा होता. कदाचित समोर चेंडू जवळ येईल अशी अपेक्षा होती इथे सौरवला, मात्र आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला आणि तिथून चेंडूला जबरदस्तरित्या बाहेर कट केलाय. सुपर बॉलिंग. कट केलाय मात्र इथे कव्हर पॉइंटला आपण बघतोय चांगले क्षेत्ररक्षण झालंय. 21 इथे धाव मिळते. पॉवर प्ले मध्ये इफेक्टिव्ह कामगिरी अजूनही नाही आहे टीम सिद्धिविनायक बॉईज मिरावची. याचं कारण अमित तांडेल आहे. अतिशय जबरदस्त मारा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि मी माशी म्हटलं ना की अगदी पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर आहेत. कित्येक स्पर्धा सातत्यानं खेळत असतात. दर दिवशी वेगवेगळ्या मैदानावर हे क्रिकेटपटू खेळत असतात. जबरदस्त बिझी खेळाडू आहेत. ठीक आहे एक ओव्हर दे. नेक्स्ट बॉल अमित वन्स अगेन. कुणाल साडी समोर खेळले, चांगला फटका. दॅट्स कुणाल थर्ड इयर स्पेशल. 4 धावा. थँक्यू. अगदी स्पेशल फटका होता. वारंवार या चेंडूची वाट पाहत होता कुणाल. समोर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात आणि बॉडी बॅलन्स जबरदस्त होता या चेंडू मागे. हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या वाढतीये. ती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल. नाही तर शॉर्ट बॉल होती, बॅकफुटला खेळले, पुन्हा एकदा चूक झाली आहे मात्र इथेही एक धाव मिळणार आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 8. चांगली गोलंदाजी राहिली आहे. विकेट नाही आहे मात्र फक्त 8 धावा या पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला लगेच माईक सुपूर्द करतोय अजून एक आमचे सहकारी मित्र ते म्हणजे मयुरेश यांच्याकडे. ओ टू मयुरेश. थँक्यू. एक ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 वर. सॉरी 8 वर. आता दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो हर्षद आणि स्ट्राईकवर असेल तो कुणाल. हो चांगला असा वाईटची धाव येते. धावसंख्या जाऊन पोचते ती 9. हर्षद राईट आर्म राऊंड टू कुणाल. हो चांगला असा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा. एक धाव येते. धावसंख्या जाऊन पोचते ती 10 वर. चांगला असा चेंडू होता हर्षदचा. वाईड नंतर कमबॅक करतोय.
पुन्हा एकदा हर्षद राईट आर्म राऊंड टू सौरभ. हो चांगला असा कव्हरचा फटका आणि या धावसंख्या जाऊन पोचते 4 धावसंख्या जाऊन पोचते ती 14. चांगला असा फटका होता ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने मारलेला 4 धावांसाठी फटका सौरभच्या बॅटमधून येतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोचते ती 14. दुसरा चेंडू घेऊन येतो हर्षद. अजून एक अतिरिक्त धावसंख्यानी धावसंख्या जाऊन पोचते ती 15. कुठेतरी नियंत्रण इथे चौकारानंतर विसरतोय बॉलर हर्षद. जास्त वेळ घेऊ नका. परत एकदा हर्षद राईट आर्म राऊंड टू सौरभ. ओ आता कमबॅक करतोय हर्षद. एक निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत हर्षद यांचे आणि धावसंख्या झालेली आहे ती 15. याच्यानंतरचे दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. शनाया पॅकर्स आणि परी पॅकर्स यांनी. हो 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 हवाई फायर आणि हा तो षटकार. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोचते ती 21. सौरभच्या बॅटमधून हा षटकार येतोय. आता कुठेतरी धावसंख्येला वेग येतोय. कुठेतरी हर्षदवर प्रेशर येतोय आता. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत हर्षदचे. 3 सॉरी. काय करतो हा 4. अरे लीट निला मग तू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथे कव्हरच्या मात्र आणि इथे आणि रनआउट कुणालच्या विकेट जातो. रनआउटच्या माध्यमातून इथे चुकी केली आहे खूप मोठी. रनआउटच्या माध्यमातून विकेट देऊन आणि खूप मोठा धक्का भेटला इथे सिद्धिविनायक मीरा रोड संघाला. आता कुणालची जागा घेऊन येतोय तो रोशन. हर्षद यांचा शेवटचा चेंडू बाकी आहे पॉवर प्ले षटकातला. बघूया आता कसा फायदा घेतोय रोशन या शेवटच्या चेंडूचा. कुठेतरी धावसंख्या बघितली गेली तर 21 झालेली आहे. सरासरी 11 पुन्हा 50ची मेंटेन केलेली आहे इकडे. तर चांगली धावसंख्या म्हणलं जाते. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेमधला. आता बघूया आता 1 चेंडूत काय घडतंय. पुन्हा एकदा हर्षद राईट आर्म राऊंड टू रोशन. एक नवीन फलंदाज आता येतोय. बघूया काय करेल आपल्या संघासाठी.
इनसाइड एज घेते आणि वॉट एफर्ट्स, पण थोडासा कमी पडलाय आणि एकच धावावर समाधान मानलं जाईल. आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. तर कुठे कुठे 11चा सरासरी मेंटेन केलं या पॉवर प्लेच्या षटकात. आणि याच स्थितीने बघितलं गेलं तर पॉवर प्लेची समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22, एक गडी बाद. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा अमित तांडेल येतोय आपली दुसरी ओव्हर घेऊन आणि संघासाठी तिसरी ओव्हर. धावसंख्या झाली ती 22, एक गडी बाद. रोशन आहे स्ट्राईकला. अमित राईटम ओव्हर टू रोशन. बघूया आता काय होतंय. चांगला असा फटका इथे आणि या चार धावा येत आहेत. या 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. चांगला असा फटका होता. थोडीशी मिस फिल्डिंग झाली तिकडे आणि मिस फिल्डिंगचा फायदा भेटतोय तो सिद्धिविनायक मीरा रोड संघाला आणि 4 धावा भेटतात. या पुन्हा एकदा अमित टू रोशन. हो, थोडासा शॉर्ट पिच चेंडू आणि तिकडे काहीच नाही भेटणार. एक निर्धाव चेंडू येतोय. चांगला चेंडू अमितच्या मार्फत. धावसंख्या जाऊन पोचले ती 26, एक गडी बाद. चांगल्या स्थितीत दिसतंय एन पी स्पोर्ट्स मी अर्नाला. हो, अजून एक निर्धाव चेंडू. ब्लॉक कॉलचा मारा केला होता अमित यांनी. इथे चांगली बॉलिंग करतोय अमित. कुठेतरी रोखून ठेवलंय इकडे रोशनला आणि सिद्धिविनायक मीरा रोड संघाला. सुरेख अशी बॉलिंग करतोय अमित. चौथा चेंडू घेऊन अमित टू रोशन. हो, चेंडू हवेत आहे. फिल्डर धावतात, 2 फिल्डर धावतात आणि एक चांगला कॅच घेतलाय. कुठेतरी चांगली बॉलिंग आणि चांगला कॅच घेऊन एक अजून गडी बाद होतोय सिद्धिविनायक मीरा रोड संघाचा. थँक्यू डीजे. अजून एक चांगला फलंदाज येतोय यश जाधव. आतापर्यंत धावसंख्या बघितली गेली आहे ती 26. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अमित यांचे. बघूया आता यश जाधव काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अमित तयार होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला असा एकच धावावर समाधान मानायला लागेल इकडे. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27, 2 गडी बाद. सिद्धिविनायक मीरावड संघ कुठेतरी अडचणीत दिसतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे खूप. जर आतापर्यंत बघितले तर पहिली बॅटिंग केलेल्या संघात बेनिफिटमध्ये आहे.
हो अजून एक चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण येतोय खालती, काय घडेल आणि ओ ड्रॉप केलेली आहे कॅच, इथे खूप मोठी चुकी केलेली आहे आणि धाव भेटते ती एक आणि एक धावसंख्या जाऊन पोचते ती 28. इथे अमित याची चांगल्या 2 ओव्हर समाप्त होत आहेत. कुठेतरी चान्स केलेला अमित यांनी, पण क्षेत्ररक्षकांनी चुकी केली तिकडे. श्रवण येतोय आपल्या संघासाठी 4थी ओव्हर घेऊन. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. 2 गडी बाद झालेत सिद्धिविनायक संघासाठी. कुठेतरी चांगल्या स्थितीत दिसते एन पी स्पोर्ट्स अर्नाला. आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत सिद्धिविनायक संघाला. आता नवीन बॉलर येतो तो श्रवण, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला असा ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने आणि या धावसंख्या जाऊन 4 धावेने धावसंख्या जाऊन पोचते ती 32. चांगला असा फटका होता पॉइंटच्या दिशेने. कुठेतरी पहिल्याच बॉलवर दडपण टाकून दिले श्रवणवर. थँक्यू डीजे. कुठेतरी सलामीला आलेला फलंदाज सौरभ चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू घेऊन येतील श्रवण. हो आता चांगला मारा आणि एक चांगला कमबॅक करतोय इथे श्रवण. एक निर्धाव चेंडू येतोय. चांगला यॉर्करचा मारा केला होता श्रवण यांनी. कुठेतरी त्या चौक्यानंतर एक कमबॅक देतोय. थोडेसे कान मंत्र दिले जात आहेत त्याला अजून. बघूया आता काय करेल आपला तिसरा चेंडूमध्ये श्रवण टू सौरभ. कव्हरच्या दिशेने मारला आणि ते काय एफर्ट्स केले, थोड्यासाठी कमी पडल्या पण चांगले एफर्ट्स होते फिल्डरचे. धावसंख्या पोचते ती मात्र 33 वर. 2 गडी बाद. चांगली बॉलिंग करतोय श्रवण. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर थोडं थांबून ठेवले सिद्धिविनायक संघाला. कुठेतरी त्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिले. पुन्हा एकदा श्रवण. आता यश जाधवच्या बॅटिंग मधून काय घडतंय आणि षटकार. व्हॉट अ शॉट बाय यश जाधव. या षटकाराची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 39. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा दडपण आलंय श्रवणवर या षटकारासाठी. पुन्हा श्रवण टू यश. आता मात्र अजून एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40. 2 गडी बाद सिद्धिविनायक मीरा रोड संघ. श्रवण कुठेतरी प्रेशरमध्ये आहे या षटकारानंतर. पुन्हा श्रवण. अजून एक चांगला फटका पण इकडे क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. यश जाधव मोठा मासा जाल्यात फसला इकडे श्रवणनी घेतलाय.
कोणीही प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर एका हाताने कॅच पकडलं तर अभिषेक यादव कडून 100 रुपये. श्रवण यांचा शेवटचा चेंडू बाकी आहे. कुठेतरी कमबॅक केलंय षटकारानंतर. आता यश जाधवची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन बॅट्समन राहुल जाधव. अजून एक आक्रमक खेळाडू. शेवटचा चेंडू बाकी आहे श्रवण यांचा. काय भाऊ काय घडेल या चेंडूमध्ये. अजून एक अतिरिक्त धाव. इथे थर्ड अंपायर घेतलेला आहे एनपी स्पोर्ट्स अर्नाला संघाने व्हाईटसाठी. तर आपण आता बघूया आपल्या डगआउट बॉक्समधून की आपलं अंपायर काय डिसिजन देतील. आणि वाईड आहे हा चेंडू. कुठेतरी रिव्ह्यू लॉस करतोय अर्नाला संघ. एक अतिरिक्त धाव अजून जोडली जाते संघामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 3 गडी बाद. सिद्धिविनायक मीरा रोड संघ. कुठेतरी अजून एक चेंडू टाकावा लागेल श्रवणला. खूप मोठी ओव्हर चालली श्रवणची. एक लास्ट चेंडू बाकी आहे या षटकामधला. बघूया आता काय करतोय श्रवण. श्रवणवर थोडं प्रेशर आलेलं आहे. पुन्हा एकदा श्रवण टू राहुल. चांगला कमबॅक. एक निर्धार चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 41. 3 गडी बाद. सिद्धिविनायक मीरा रोड संघ 4 षटकानंतर एक शेवटचा षटक बाकी आहे या इनिंग मधलं. डीजे शनाया पॅकर्स आणि परी पॅकर्स यांनी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर यावा, नाहीतर पॅनल्टीचा सामना करावा लागेल. 3 धावांची पॅनल्टी देण्यात येईल तुम्हाला. तर त्वरित या इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉससाठी. थँक्यू. आता करण येतोय आपले शेवटचा षटक घेऊन एनपी स्पोर्ट्स अर्नालाकडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू सौरभ. तो ब्लॉकलचा मारा तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव आणि एकाच धावावर समाधान मानलं जाईल. आणि एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42. 3 गडी बाद. कुठेतरी दाबून ठेवलंय सिद्धिविनायक मिराड स्पोर्ट्स संघाला. दुसरा चेंडू घेऊन येतील करण टू राहुल. तो फुलटोचा मारा त्याचा फायदा नाही उचलू शकले आणि फक्त एकच धाव भेटेल. आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 43. 3 गडी बाद. कुठेतरी डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय करण देसाई. तिसरा चेंडू घेऊन येतील करण टू सौरभ. हो शॉर्ट बॉल. तेवढा चांगला बॉल होता आणि निर्धाव चेंडू येतोय. एक चांगली गोलंदाजी करतोय डेथ ओव्हरमध्ये करण. कुठेतरी रोखून ठेवतोय सिद्धिविनायक मीरा रोड संघाला. चौथा चेंडू घेऊन येईल करण टू सौरभ. हो अजून एक चांगला बॉल. यॉर्करचा बॉल आणि
एकच धाव भेटेल. चांगला बॅकअप तिकडे. एक चांगली बॉलिंग करतोय करण आणि धाव संख्या झाली ती 44. 3 गडी बाद. इथे एक श्री नवीन देविदास पाटील यांचं आगमन होते. त्यांनी त्वरित स्टेजवर यायचं आहे. हो, चांगला थ्रो केलेला आणि एकच धाव भेटते. अजून एक चांगला मारा करतोय करण. कुठेतरी रोखून ठेवतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघाला आणि शेवटचा चेंडू बाकी आणि धावा झाल्या त्या फक्त 45. कुठेतरी रोखून ठेवलं एन पी स्पोर्ट्स अर्नाला संघाने. हो, अजून एक निर्धाव चेंडू. काय बॉलिंग केलंय करण यांनी. शेवटच्या षटकामध्ये रोखून ठेवलंय इथे सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघाला. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. काय बॉलिंग केलंय. धावसंख्या झाली ती 45 आणि 46 धावाचं लक्ष दिले एन पी स्पोर्ट्स अर्नाला. एक लो स्कोरिंग मॅच होईल इथे. चांगली मॅच होईल. शनाया पॅकर्स यांनी लवकरच यावे टॉससाठी. थँक्यू डीजे. श्री नवीन देविदास पाटील यांचं आगमन होतंय स्टेजवर. त्यांचं या स्पर्धेकडून हार्दिक हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. फटाक्याच्या आदेश फटाक्याच्या श्री नवीन पाटील आणि टॉस बॉक्समध्ये यायचा टॉससाठी. नवीन पाटील आणि मेहुलबाई दोघांनी यायचं आहे टॉससाठी. परी पॅकर्स सातपाटी आणि शनाया पॅकर्स टेंबवली असा चौथा सामना आपल्याला बघण्यात येईल. टॉस उडवण्यात येईल दोन संघामध्ये. एका साईडला बघितलं तर बादशाह चषक असेल आणि दुसऱ्या साईडला A1 जोडी. कोण कॉल करते? A1 जोडी असा कॉल आहे आणि A1 जोडीच येते. टेंबवली इकडे टॉस जिंकते. टेंबवलीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. शनाया पॅकर्स टेंबवली. एक चांगली आता लढत आपल्याला बघायला भेटेल. अजून एक
एक चांगली ओपनिंग पेअर पी स्पोर्ट्स अर्नाला संघाकडून येते ते प्रशांत गरत आणि करण निजाई हे दोन फलंदाज आघाडीचे उतरत आहेत. आणि बॉलिंगला बघितलं गेलं तर यश जाधव एक अजून एक चांगला बॉलर. तर बघूया आता ही मॅच रंगतदार होणार आहे. आपल्याला लो स्कोरिंग मॅच असेल पण तेवढीच मजा येईल या मॅचमध्ये आपल्याला. हो पहिला चेंडू आणि तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. प्रशांत घरत याच्या बॅटिंगमधून येणारा एक चांगला असा फटका पॉईंटच्या दिशेने डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावेने एक शुभारंभ करतोय आपल्या संघासाठी प्रशांत घरत. पुन्हा एकदा यश टू प्रशांत घरत. आता स्लोवर वन पद्धतीचा चेंडू आणि हवेत आणि अखेरच्या क्षणात हा कॅच सुटलाय. चांगले एफर्ट्स होते क्षेत्ररक्षणाकडून आणि एकच धाव भेटते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 3. 2 चेंडू टाकून झालेत यश जाधवचा या चांगले एफर्ट्स होते अश्विनकडून. थोड्यासाठी हा कॅच हुकला गेला. करण येतोय स्ट्राईकवर. त्याला कशी बॉलिंग करतोय यश आपण बघूयात. आपला तिसरा चेंडू घेऊन यश टू करण. ओ ब्लोल्ड व्हॉट अ बॉल बाय यश जाधव. यश जाधवाने फर्निचर डिस्ट्रॉय करून ठेवलं. इकडे एक चांगला असा यॉर्कर मारलेला होता. करण याची जागा भरून काढण्यासाठी येतोय अजून एक चांगला बॅट्समन विनायक भोईर. मुंबई रणजीपट्टू विनायक भोईर. आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडू टाकून झालेत आणि धावा सुद्धा झाल्यात 3. 1 गडी बाद NP स्पोर्ट्स अर्नाळा. यश जाधव आता षटकामधली 4था चेंडू घेऊन येतील विनायक भोईर. हो अजून एक चांगला बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातात जातोय चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या झाले ते 3. 4 चेंडू टाकून झालेत. पॉवर प्लेचा कुठेतरी फायदा नाही उचलत तिथे NP स्पोर्ट्स अर्नाला संघ. ओ स्लोवर वन आणि अतिरिक्त वाईट चेंडू येतोय अंपायरकडून. या वाईटनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4. 1 गडी बाद NP स्पोर्ट्स अर्नाला. कुठेतरी दिशा भूल झाले यश जाधव या बॉलरची.
चांगला एक यॉर्करचा मारा आणि एक धावच भेटते. लेग बाईस अंपायर कडून इशारा येतोय. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 आणि एक शेवटचा चेंडू बाकी आहे यश जाधवच्या षटकामधला आणि शेवटचा चेंडू घेऊन येतील यश जाधव टू प्रशांत गरत. बघूया आता कसा बॅटिंग करतोय प्रशांत यशच्या समोर. हलकीची दिशा दाखवली आहे आणि परत बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7. एक गडी बाद झाला एन पी स्पोर्ट्स अर्नाल्याचा. कुठेतरी रोखलं गेलं एन पी स्पोर्ट्स अर्नाल्याला. यश जाधव यांनी फक्त आणि फक्त 7 धावा दिल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगली अशी बॉलिंग करतोय यश जाधव आपल्या संघासाठी. दुसरी ओव्हर पॉवर प्लेची घेऊन येतील विकास गोंजन. अजून एक चांगला गोलंदाज सिद्धिविनायक मिरावड संघाकडून. शॉर्ट चेंडू आणि त्याचा फायदा नाही उचलू शकते विनायक. एकच धाव भेटेल. एका धाव्याने धाव संख्या जाऊन पोचले ती 8. कुठेतरी एक खराब चेंडू होता त्याचा फायदा नाही उचलू शकले विनायक भोईर. पॉवर प्लेमध्ये शांत ठेवले दोन्ही बॅटर्सला सिद्धिविनायक मिरावडे संघाने. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे. पॉवर प्लेची लाईट लावायची आहे. परत विकास घेऊन येतील दुसरा चेंडू प्रशांतसाठी. हवेत आहे चेंडू. फिल्डर धावतो आणि दोघांच्या मध्ये तिथे चेंडू परत आज मिसफिल्ड होते इथे. चेंडू 3 धावा धावल्या तिथे. कुठेतरी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा घेतल्या आहेत. या 3 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11. एक गडी बाद एन पी स्पोर्ट्स अर्नाला. कुठेतरी ते मोका बनला होता पण तो मोक्याचा फायदा नाही उचलू शकले सिद्धिविनायक मिरावड संघ. तिसरा चेंडू घेऊन येतील विकास टू विनायक भोईर. एक रनअप मध्ये चुकी होतोय. कुठेतरी प्रेशर फील करतोय विकास. पुन्हा एकदा विकास टू विनायक. हो चांगला असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि रनआउटची संधी आणि थर्ड अंपायर अशोक सर कुठे आहेत?
आणि फलंदाज बाद होतो इथे रनआउटच्या मार्फत. विकेट अजून एक जाते, मोठा मासा झालेला लागलाय. विनायक यांची विकेट जाते रनआउटच्या मार्फत. कुठेतरी चुकी केली. विनायक यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय विकास दसकर. कुठेतरी रोखून ठेवलं एन पी स्पोर्ट्स अर्नाळा संघाला. मोठे फटके मारून नाही देत आहेत सिद्धिविनायक मिरावड संघ. विकास एक चांगली बॉलिंग करतात. यश यांनी रोखून ठेवलं. आता त्यांच्या पाठोपाठ विकास सुद्धा रोखून ठेवत आहेत. कुठेतरी दबाव इथे मेंटेन ठेवला आहे. पुन्हा विकास सज्ज होतील आपला षटकातले चौथा चेंडू घेऊन. हो आता प्रशांतच्या बॅटिंगमधून हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षण येतोय आणि खूप मोठी चुकी. झेल सोडलाय कोणाचा? प्रशांत घरत यांचा. खूप मोठी चुकी केलंय. हे झेल सोडलाय की मॅच सोडलाय काय सांगू शकत नाही. आता पुढची वेळच सांगेल की काय होईल. योगेश यांनी खूप मोठी चुकी केली. विकास आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतील. टू विकास, विकास टू विकास. दोन्ही विकास. आता कोणाचा विकास होईल ते बघूया आपण. हो इथे अजून एक. आता मात्र घेतले कॅच आणि विकासचा जातोय बळी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 2 गडी बाद, 3 गडी बाद. अजून एक मोठा खिलाडू येतोय विघ्नेश. धावसंख्या झाली ती 12. 3 गडी बाद. एन पी स्पोर्ट्स अर्नाळा कुठेतरी दबावामध्ये ठेवले. एन पी स्पोर्ट्स अर्नाळाला विकास आणि यशनी फक्त आणि फक्त 11 धावा दिल्यात 11 चेंडूमध्ये. पॉवर प्लेमध्ये 12 धावा झालेत. सॉरी, शेवटचा चेंडू घेऊन येतील पॉवर प्लेचा विकास टू विघ्नेश. रनअपमध्ये चुकी, रनअपमध्ये चुकी. कुठेतरी प्रेशर प्रेशर येतोय विकासवर. हो 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 काय नेत्रदीपक षटकार. सॉरी सॉरी चौकार येतो इथे. एक चांगला फटका येतोय.
धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा यश येतोय आपली दुसरी ओव्हर घेऊन आणि संघासाठी तिसरी ओव्हर. दोन चांगले बॅट्समन आहेत. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. कुठे कुठे 10ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. यश सज्ज आहे. यश टू प्रशांत. ओ स्लोवर वन चेंडू आणि हवे चेंडू आणि मोठा मासा गळायला लागलाय. प्रशांत करत यांची विकेट जाते. यासाठी झालेला यश जाधव यांना. या विकेटसाठी यश जाधवला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं अभिषेक यादवकडून. कुठेतरी आता दबावामध्ये आले एनपी स्पोर्ट्स अर्नाळा हा संघ. मोठी विकेट इथे गेली आहे. आता प्रशांत यांची जागा भरण्यासाठी येतोय हर्षद मेहर. षटक चालू आहे ते तिसरं. धावसंख्या ती 16. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. प्रशांत घरत बाद झाले आहेत. पुढचा चेंडू अतिशय चांगला फटका आहे. दर्जेदार फटका आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि 4 धावाने धावसंख्यात बदल. धावसंख्या होते ती 20. आता मात्र 16 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहे. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे. बॅटची एज घेऊन जातोय. थर्ड मॅनचा फिल्डर फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते ती 21. अजूनही 25 धावा करायच्या आहेत. 15 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत. विघ्नेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी अविनाश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स अटॅम्प केला जातोय. चेंडू जाईल. 1 बाउन्सने चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. अप्रतिम फलंदाजी. कमान डीजे. आता समीकरण आहे 14 चेंडूमध्ये 21 धावा. समीकरण काहीसं सोपं होताना दिसतंय. मात्र सिद्धिविनायक मीरा रोड या संघाची गोलंदाजी मी पाहिली आहे. अप्रतिम गोलंदाज आहेत. तेवढ्याच दर्जाची फलंदाजी आहे अर्नाळा संघाकडे. क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. पुढचा चेंडू हलक्या हाताने पुश केलेला आहे. त्यांना माहिती आहे आता समीकरण सोपं झालंय. पुश करून खुश राहूया.
स्ट्राईक बदलतंय. या एक धावाने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 22, माफ करा 26. 20 पाहिजे ना. आता 20 धावायची गरज आहे. थोडस संयम ठेवावा लागेल फलंदाजाला. 13 चेंडूमध्ये 20 धावा. शेवटचा चेंडू. हा चेंडू आवाज कमी झाला रे. रिव्हर्स साइडम केला जातोय आणि डॉट बॉल चेंडू. खूप वेळानंतर. हॅलो. लगातार 3 षटकार मारले विघ्नेश याने तर 2000 रुपये. अविनाश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. विघ्नेशसाठी सुवर्ण संधी आहे. मात्र 2 षटकामध्ये धावा करायच्या आहेत त्या 20. गोलंदाज येतोय. अश्विन येतोय. हा सुद्धा गोलंदाज अप्रतिम आहे. पहिला चेंडू विघ्नेशसाठी. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच 1 धाव मिळेल. या 1 धावाने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 27. अजूनही 19 धावा करायच्या आहेत. 11 चेंडूमध्ये 19 धावा करायच्या आहेत. नक्कीच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. कारण की अश्विन चांगला गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे हे षटक अप्रतिम टाकलं तर आपल्या शेवटच्या गोलंदाजाला फायदा होईल. कमीत कमी धावा द्याव्या लागतील. आता हर्षद येतोय. हर्षद यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुढचा चेंडू फलंदाज बाद होणार नाहीये. नक्कीच मिसफील्ड होते आणि चेंडू जातोय. अप्रतिम फिल्डिंग. बॅकअप चांगलं होत आहे. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 30. तसेच हेमप्रकाश हिराजी पाटील नाना यांचं आगमन होत आहे. लगेच आमच्या मंचावर यायचं आहे. पुढचा चेंडू अश्विन यांचा. रिव्हर्स आयटम केला जातोय आणि गच्चाल क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या 4 धावा. आता 9 चेंडूमध्ये 12 धावा करायच्या आहेत. पुढचा चेंडू अश्विन यांचा. शपळून मारलेला हा फटका जातोय सीमारेषा पार आणि 500 रुपयाचे मानकरी ठरतोय विघ्नेश.
अविनाश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक विघ्नेश साठी. आता समीकरण खूपच सोपं झालेलं आहे. 8 चेंडू आणि 6 धावा. आता या चेंडूवर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक अविनाश पाटील यांच्याकडून. आता मात्र तसं काही घडत नाही आहे. त्याला माहिती आहे आपल्या संघाला जिंकायचं असेल तर एकेरी दुहेरीवर भर द्यावं लागेल. समीकरण सोपं झालंय. षटकाराने आपण जिंकू शकतो, मात्र विकेट गेली तर संघ अडचणीत येऊ शकतो हे त्यांना माहिती आहे. स्ट्राईक रोटेट करतो. स्ट्राईकला येतो हर्षद. पुढचा चेंडू अश्विन यांचा. स्ट्राईकला हर्षद. हर्षद यांचा चांगला फटका नाही आहे. फलंदाज बाद होतोय. नक्कीच विघ्नेश नाराज आहे. चला चला स्पीडअप करा. टाइमावर लक्ष द्यायचं आहे. विघ्नेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकार मारला तर अविनाश पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि रोहन साकलतोडे यांच्याकडून 1000 रुपये. तब्बल 1500 रुपयाचा फटका मारावा लागेल तुम्हाला. 6 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज कोण आहे? धीरज. जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकावे लागतील धीरज यांना जर हा सामना जिंकायचा असेल. बघा टाइमपास जास्त होतय. पुढचा चेंडू अतिशय चांगला फटका नाही आहे, मात्र नशिबाची साथ आहे विघ्नेशकडे. नक्कीच स्लीपला प्लेयर असता तर विघ्नेश डगआउट मध्ये असते. तसं काही घडत नाही. 2 धावा मिळत आहेत. अजूनही 3 धावेची गरज आहे. षटकार मारला तर 1500 रुपये भेटतील. 5 चेंडू आणि 3 धावा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर काम फिट झालं असतं, मात्र तसं काय होत नाहीये. नशीब घेऊन आलाय विघ्नेश. आता 4 चेंडू आणि 2 धावा. आणि नितीन वारे संघ मालक आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे. पहिला खूप टेन्शन मध्ये, मी तिथून आलो तेव्हा खूप टेन्शन मध्ये होते. मला आवाज सुद्धा दिला नाहीये. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काही होऊ शकतं. कंपल्सरी चेसिंग आहे. या 2 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. हा चेंडू महत्वाचा असेल. अतिशय चांगला फटका आणि विनिंग फटका. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय विघ्नेश. विघ्नेश यांनी लगेच यायचं आहे. 9 चेंडू आणि 24 धावा. विघ्नेश विघ्नेश लगेच यायचं आहे. यानंतरचा सामना शनाया पॅकर्स आणि परी पॅकर्स.
अगोदर दिले ना पैसे. अगोदर नाही मला आता लपून ठेवले